इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खोपोलीचे माझे सर्व खोपोलीकर कुटुंबीय, ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो आहे, ते डॉक्टर विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर. खरं तर माझा विषय आहे, तो विषय बोलण्याचं स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. याचं कारणच मुळात ते आहे. मला जेव्हा पुष्पहार अर्पण करण्याची इथे संधी मिळाली, तेव्हा पहिल्यांदाच देवानाम ही प्रिया असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या सम्राट अशोकांना मी पुष्पहार अर्पण केला. आणि त्यानंतर शोषित आणि दबलेल्या लोकांचे आवाज बनलेल्या प्रत्येक महापुरुषाला पुष्पहार घातला गेला. मला जेव्हा विषय दिला गेला, मला काय खोपोलीत बोलण्याची माझी पहिली वेळ नाही, उघड्यावर बोलण्याची पहिली वेळ आहे. म्हणजे खोपोलीत उघड्यावर बोलण्याची पहिली वेळ आहे. परंतु मला एवढंच सांगायचं की मला हा विषय जेव्हा दिला, तेव्हा माझं जो काय बोलणं चालू होतं ते बाबू पोटेंशी बोलणं चालू होतं. आणि ते म्हणले कोणता विषय घ्यायचा बरं. तर मी म्हटलं मी कशात तरी होतो दुसऱ्या, म्हणजे आता असं आहे की तुम्ही कायम बिझी राहावे आणि फार विचार तुम्हाला करता येऊ नये, यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत, सरकार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कशात तरी डोकं चालू होतं माझं. अशा वेळेला बाबू पोटेंचा मला वारंवार फोन यायचा आणि म्हणजे काय विषय करायचा आपण. म्हटलं तुम्हाला जो हवा तो विषय ठेवा तुम्ही, मी येतो बोलायला. मी बोलायला मुख्य म्हणजे उत्सुक होतो. याचे दोन कारण आहेत. खोपोलीत मला बोलायला फार आवडतं. म्हणजे मला खोपोलीवर माझं विलक्षण प्रेम आहे. मी पहिल्यांदा खोपोलीत आलेलो ते खूप कोविडच्या 2-3 वर्ष अगोदर, म्हणजे मला वाटतं 2017-18 साली आलो होतो. ते तर तेव्हापासून खोपोलीकरांचं आणि माझं नातं आहे. मध्ये कोविडमुळे आम्हाला काही भाषण करणाऱ्या लोकांना नेट प्रॅक्टिस करायलाच मिळालं नाही. त्यामुळे स्वगतच बोलून वेळ काढला. तर बऱ्याच काळानंतर परत एकदा जाहीर बोलण्याची वेळ अनेक ठिकाणी बोलावणं आलं, मी बोलून पण आलो, पण जाहीर बोलण्याची वेळ उघड्यावर खोपोलीकरांनी दिली. त्याबद्दल मी मनस्वी त्यांना धन्यवाद देतो. कारण मला एखाद्या गोष्टीशी आपलं ट्यून असतं, तसं ट्यून जोडलेली आहे. दुसरी गोष्ट महत्वाची या कार्यक्रमासंबंधी सांगायची म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे 14 एप्रिल. आणि गंगा जमनी तहजीब आणि भारत असा विषय मला जेव्हा पोटे म्हणाले तेव्हा मी लगेच म्हणालो हो. खरं तर मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक भाषणं केली असतील, काही रेकॉर्ड झाली, काही रेकॉर्ड झालेली नाही. परंतु इतका ऍबस्ट्रॅक्ट विषय, जो ठोस असा चौकोनात मांडता येणार नाही, इतका ऍबस्ट्रॅक्ट विषय मी पहिल्यांदा बोलणार आहे, हे माझं त्या क्षणी लक्षात आलं. कारण या विषयाची कोणतीही व्याख्या कुठेही उपलब्ध नाही. तुम्ही काढून बघा. असं काय आहे का, हाच मुद्दा आहे. कोई कहे रहीम रहीम, कोई कहे राम, कबीर तो है प्रेम पुजारी, दोनों को करे प्रणाम. कबीरांनी असं म्हटलेलं आहे. बुले शहा असतील, कबीर असतील, अमीर खुसरो असतील. अमीर खुसरोमुळे आपल्याला हिंदवी हा शब्द प्राप्त साधारणपणे झाला असं म्हणता येईल. म्हणजे हिंदवी हा शब्द, हिंदवी म्हणजे हिंदू धर्म नव्हे. हिंदवी हा जॉग्राफिकल एरियासाठी वापरला गेलेला शब्द आहे. 11व्या शतकात अमीर खुसरोनी वापरला. त्यामुळे हिंदवी स्वराज्य जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते घ्यायला पाहिजे. असो, तो आजचा विषय नाहीये. म्हणजे तो आजचा विषय तो पण आहे, पण तो आत्ता नाहीये. मुळामध्ये गंगा जमनी तहजीब आली कुठून. तर या ज्या परंपरा, म्हणजे कबीर असतील, अमीर खुसरो असतील, नामदेव आहेत, नामदेवांचे श्लोक आहेत, संत तुकाराम जरी महाराष्ट्रातले असले तरी, या सगळ्यांची जी परंपरा आहे, ती परंपरा जी आहे ती सत्यशोधनाची परंपरा आहे, एकात्मतेची परंपरा आहे. आणि त्या परंपरेतून जे भारतीयत्व निर्माण झालं, ते भारतीयत्व हे गंगा जमिनी तहजीब असं मानलं जातं. गंगा जमिनी तहजीब मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की, म्हणजे मी आधी आजच्या भारतावर येण्या अगोदर गंगा जमिनी तहजीबवर आधी थोडं बोलतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ब्रिटिश वगळता भारतावर शासन करायला आलेले कोणतेही परकीय आक्रमण इथून धन लुटून घेऊन कुठे गेले नाही. ते इथे आले आणि इथलेच झाले.
त्यांनी जे काही केलं ते इथेच केलं. त्यांनी ज्या वस्तू शिल्पकला निर्माण केल्या, जे उत्तमोत्तम अन्न निर्माण केलं, नवीन नवीन रेसिपीज आणल्या, अत्यंत सुंदर गायन कला आणल्या, सुंदर गालिबने अतिशय सुंदर शेर लिहिले, हे सगळं कुठे झालं? इथेच केलं. एक ब्रिटिश फक्त जेव्हा भारतात आले तेव्हा मोगल साम्राज्य, म्हणायला मोगल साम्राज्य पण तोपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं, तिथून फक्त दिल्लीच्या तख्तावर मोगल सम्राट होते, परंतु ते मराठा साम्राज्य होते कारण मराठ्यांचा विस्तार दिल्लीपर्यंत झालेला. तोपर्यंत भारताचा जीडीपी सुद्धा म्हणजे विकास दर सुद्धा 25 होता साधारणपणे. अदमास याच्यावर भरपूर व्याख्यानं झालेली आहेत आणि त्याच्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावर भरपूर डिबेट झालेले आहेत की ब्रिटन भारताला किती पैसे देणं लागतं. त्यामुळे भारतामध्ये आलेल्या कुठच्याही परकीय आक्रमकाने इथून लुटून परत काही नेलं असं फार रेअर झालेलं आहे. गंगा जमनी तहजीब थेट येतो. ती कशाच्या अर्थाने म्हणतो आपण की हिंदू आणि इस्लाम या दोन संस्कृतींच्या संगमातून देशभर जे काही निर्माण झालं त्या संस्कृती संदर्भात आपण हे बोलत असतो. आणि ते संस्कृतीचं जे काही उभं राहत गेलं ते इतकं विलक्षण होतं. ते बनारस, अलाहाबाद, अवध, मुळामध्ये गंगा जमिनी तहजीब हा अवधी शब्द आहे. अवधी फ्रेज ही अवधमधून आलेली आहे आणि उत्तरेत असं मानलं जातं की बनारस की सुबह और अवध की शाम असं म्हणतात. अर्थात ते वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलं जातं, पण संस्कृती नावाची गोष्ट आहे ती मोठी होत असताना, ती वाढत असताना शिल्पकला व वेगवेगळ्या प्रकारची अन्न पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत, साहित्य, शास्त्र, कला हे जे भारतात विकसित होत गेलं, जे आपण बघतो ते उत्तरेकडे जे आपण सगळं बघतो ती गंगा जमिनी तहजीब आहे. त्यामध्ये तुम्हाला सातत्याने सरमिसळ झालेली दिसते. म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपण मोगल साम्राज्य असं म्हटल्यावर जो काही आपण विचार करतो, सर्वसाधारणपणे आपल्याला जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये शिक्षण आपल्याला गंगा जमिनी तहजीबचं दिलं जात नाही, त्याच्या विरोधातलं शिक्षण दिलं जातं आणि हे आपल्याला कित्येक वर्ष असं चाललेलं आहे. खरं सांगायचं तर तसं का दिलं जातं? कारण मुळामध्ये आपल्याला अनालिसिस म्हणजे विश्लेषण करणारं शिक्षण दिलं जात नाही, तर आपल्याला एक निष्कर्ष आपल्या समोर ठेवला जातो. म्हणजे हे असे मोगल होते, हा इथे आदिलशाह होता, हा निजामशाह होता, हा कुतुबशाह होता आणि मग इथे मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं, मग मराठी इथपर्यंत गेलं. असं ठोकळ्यामध्ये झालेलं नाही. महाराणा प्रतापने हे केलं असं नाही झालेलं, असं अजिबात झालेलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे उदाहरण प्रत्येकांना आश्चर्यकारक वाटेल. पहिले बाजीराव पेशवे जे होते, ज्यांना हल्ली म्हणजे अनेकदा त्यांचा उल्लेख हल्ली अलीकडे वेगवेगळ्या कारणाने आला. पहिले बाजीराव पेशवे हे पराक्रमी, अतिशय पराक्रमी होते. ते आयुष्यामध्ये 40 वर्षामध्ये जवळपास 21 लढाया लढले आणि 2121 लढाया जिंकले. त्या एक महान सेनापती होते. तर तेव्हा पेशवे पुण्यामधलं प्रस्थ होतं आणि बाजीराव पेशवे दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले होते, एवढा त्यांचा दबदबा होता. तर त्यांची आई राधाबाई होती, त्यांना काशीला जायचं होतं. म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे काशीला जाणं हे पुण्यप्रद मानलं जायचं आणि म्हातारी माणसं शेवटी काय करायचं तर काशीला जायचं आणि पुण्य प्राप्त करायचं, गंगेत स्नान करायचं. तर राधाबाईंना काशीला जायचं होतं. तर मोगल सरदार मोहम्मद बंगस नावाचा होता, त्यांना पत्र लिहिलंय बाजीरावांनी की माझ्या मातोश्री गंगा स्नान करण्याकरता येत आहेत. तर त्याने त्यांना उत्तर पाठवलं की आपल्या मातोश्री ह्या आम्हाला माते समान आहेत आणि त्याने पूर्णपणे त्यांना गंगा स्नान करून परत पुण्यापर्यंत पाठवलेलं आहे. याला गंगा जमनी तहजीब म्हणता येईल. म्हणजे अत्यंत ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट, सुटी गोष्ट मी जर तुम्हाला नीट करून सांगायची झाली तर याहून मोठं चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकत नाही. दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. स्वतः अकबर बादशाह जेव्हा मोगल सल्तनत आपल्या वैभवाच्या शिखरावर होती तेव्हा अकबर बादशाह होता. अकबर बादशहाने स्वतः प्रेषितांबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं, जे धर्माच्या बाहेर होतं, ज्याला ब्लास्फेमी म्हणतात ते होतं. त्याने स्वतः दिने इलाही नावाचा पंथ निर्माण केला. त्याचं एका
टोकाला अशा येऊन पोहोचला होता की त्याचं असं मत व्हायला लागलं होतं की या धर्मामुळे सगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत या देशामध्ये, त्यामुळे या धर्मांच्या पलीकडे जाऊन काहीतरी निर्माण झालं पाहिजे. पण माणसाला शेवटी श्रद्धा ठेवायला काहीतरी लागतं, म्हणून त्याने दिनेहिलाही निर्माण केला. म्हणजे अकबरांनी या लेवलला गेले होते, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला इतिहास शिकवला जातो त्या पद्धतीने तो घडलेला नाहीये. याला जोडून त्याच वेळेला काव्याची, वास्तुशिल्पकलेची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत आणि लेखनाच्या वेगवेगळ्या परंपरा विकसित होत गेल्या. म्हणजे तुम्ही पहिले बाबरनामा वाचला, मोगल आले तेव्हा, त्याच्यानंतर तुम्ही अकबरनामा वाचला, त्यानंतर वेगवेगळ्या विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेली वर्णनं वाचली की तुमच्या लक्षात येतं की हे ज्या प्रकारे घडलेला आहे हा देशाचा इतिहास, ती एक विलक्षण गंगा जमनी तहजीब आहे. आणि मानवी मन हे इतकं विलक्षण आहे. म्हणजे याच्यावर एका महान एरिक फ्रॉम नावाचे एक मनोशास्त्रज्ञ होते, त्यांनी पुस्तक लिहिलंय फिअर ऑफ फ्रीडम. त्या पुस्तकामध्ये वाचलं की कळतं की काय आहे की द्वेष आहे ना तो लगेच पेटवता येतो, प्रेम नाही पेटवता येत लगेच. प्रेम फुलायला 70 वर्ष लागतात. 8 वर्षात ते 70 वर्षातलं प्रेम नष्ट करता येतं. याचं कारण आहे की मानवाच्या उदात्ततेची संकल्पना संपूर्ण होते तेव्हा प्रेम तयार होतं. त्यामुळे प्रेमाला अजून संपूर्ण व्हायला वाव नाही, द्वेषाला संपूर्ण व्हायला संपूर्ण अवकाश असतो. त्यामुळे द्वेष कितीही तुम्ही वाढवू शकता आणि कितीही काळ वाढवू शकता. त्यामुळे द्वेषाने खेळणं हे सोपं आहे. मुळामध्ये मानवाच्या इतिहासातल्या ज्या लढाया आहेत त्या भौगोलिक भूमीच्या अधिकाधिक प्राप्तीसाठी केलेल्या राजांनी केलेल्या लढाया आहेत, भूमीच्या विस्तारासाठी लढाया आहेत. धर्म ही गोष्ट त्यानंतर आली. सगळे राजे धार्मिक नव्हते, किंवा याही पलीकडे जाऊन भारताचा संपूर्ण इतिहास काढून बघा तुम्ही की इतिहासात मला उदाहरण जर कोणी दाखवेल तर मी काही हरायला तयार आहे की मुस्लिम सरदारांमध्ये लढाया झालेल्या नाहीत, हिंदू राजांमध्ये लढाया झालेल्या नाहीत, मुस्लिम राजांमध्ये लढायला झालेल्या नाहीत, आणि हिंदू मुस्लिम राजांमध्ये लढाया झालेल्या नाही. असं कुठचंही नाही, सगळे कॉम्बिनेशन झालेले आहेत. धर्मासाठी झाल्या असत्या तर फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा लढाया झाल्या असत्या, तशा झालेल्या नाहीत. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण ज्या पद्धतीने नाव घेतो, ज्या आदराने नाव घेतो, ते एक उत्कृष्ट सेनापती होते म्हणून आपण त्यांचा आदर करतो. किंबहुना त्याही पेक्षा श्रेष्ठ दर्जाचे ते संस्थापक होते एका अशा राज्याचे ज्या राज्याने खऱ्या अर्थाने गंगा जमिनी तहजीब ही महाराष्ट्रात रुजवली आणि ती दिल्लीपर्यंत पुढे त्यांना पोहोचवता आली मराठ्यांना. पण हे सगळं आपण विसरून जातो आणि एका मिनिटात आपल्या मनात द्वेष पेटतो. ही गोष्ट आजच्या भारतासाठी मी बोललोय. शेवटचं वाक्य जे आहे ते माझ्या आजच्या भारतासाठी आहे. आपण काय विसरतो? महाराजांनी जेव्हा अफजल खानाकडे त्यांचे विश्वासू लोक आतमध्ये न्यायला 10 परवानगी होती, त्यात मुस्लिम होते, महाराजांबरोबर मुस्लिम होते, अफजल खानांबरोबर हिंदू होते, ब्राह्मण होते. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की कोणत्या धर्माविरुद्ध कोणत्या धर्माची ती लढाई होती. ती एका विचारसरणीची लढाई होती, ती एका आयडिओलॉजीची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांना काय करायचं होतं महाराष्ट्रात? मी गंगा जमिनी उत्तरेकडे परत येतो, त्याच्या अगोदर सांगतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना काय करायचं होतं? महाराष्ट्रात नव्हतं, त्यांना ते थेट दिल्लीपर्यंत करायचं होतं, ते भारतात करायचं होतं. त्या काळात तसं स्वप्न पाहणं हे विलक्षण होतं. म्हणजे त्या अगोदर अशा प्रकारचं स्वप्न तत्वज्ञ म्हणून गौतम बुद्धांनी पाहिलेलं होतं आणि राजा म्हणून सम्राट अशोकांनी पाहिलेलं होतं. महाराजांना युद्ध करावं लागलं तेव्हाच त्यांनी अपरिहार्यपणे युद्ध केलेलं आहे. महाराजांनी युद्धासाठी युद्ध केलेलं नाहीये किंवा आपापसात युद्ध पेटवलेली नाही आहेत. उलट त्यांनी कुठच्याही शेतकऱ्याच्या एखाद्या देठाला सुद्धा धक्का लावू नका असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आपल्या सैनिकांना. महाराजांची सगळी युद्ध ही सरंजामशाही नष्ट करण्यासाठी होती. या प्रांतामध्ये, या भूभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वाभिमानाचं, स्व विचारांचं, स्वातंत्र्याचं आणि सत्यशोधनाचं एक स्वतंत्र असं राज्य उभं करायचं होतं, ज्यामध्ये प्रत्येक माणूस स्वतंत्र असेल, ना की राजा स्वतंत्र असेल.
त्या अगोदर ते होत नव्हतं, कारण आपापसात सरदारांनी वाटून घेतलेले जे भूभाग होते, म्हणजे जे नंतर आता आपण स्वातंत्र्योत्तर काळात परत एकदा असं बघितलं की आपापल्या गढ्यांमध्ये मशगूल झाले अनेक सरदार, आणि त्यानुसार ते स्वातंत्र्याचं आपलं जे होत गेलं हळूहळू अधपतन, त्यानुसार तसं झालं ते. पण त्याबाबत तेव्हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला. त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं, त्यांनी महसुलाची पद्धत नवीन निर्माण केली, त्यांनी किल्ले बांधले, त्यांनी आरमार निर्माण केलं. त्यांनी नेमकं हे ओळखलं होतं की एकमेव शत्रू असा आहे भारताचा की जो इथलं धन लुटून घेऊन जाईल, आणि तो म्हणजे ब्रिटिश. आणि त्या काळात महाराजांनी त्याच्यासाठी त्या आरमाराची आणि ब्रिटिशाविरुद्धची योजना केली. या सगळ्या गोष्टी ज्या सुरत लुटली त्याच्या मागे तेच कारण होतं. आता मुद्दा असा आहे की पुन्हा मी मागे येतो. अकबरांनी दिनेहिलाही स्थापन केल्यानंतर सुद्धा प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये, किंबहुना आपल्या मनामध्ये एक दोन द्वंद्व चालू असतं. आणि बुद्धांच्या तपश्चर्येच्या काळात त्याला मार असं म्हणतात, की तो मार येतो आणि तुमच्या मनामध्ये एक लढत राहतो. ते मानसिक द्वंद्व असतं. एक चांगला माणूस असतो आपल्या आतमध्ये आणि एक वाईट माणूस असतो आपल्या आतमध्ये. आपल्याला माहित असतं की हे मानवतावादी कृत्य आहे आणि आपल्याला माहित असतं हे अमानुष कृत्य आहे, पण तरी पण आपल्याला अमानुष कृत्य करायला आवडतं. आपल्याला एखादा, म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये आता तो कोणता तो रक्तचंदनावर चित्रपट आला होता, पुष्पा. तो चित्रपट बघायला कोणालाही आवडतं. का? तर त्याच्यामध्ये ऍक्शन आहे. ऍक्शन म्हणजे काय? रक्तपात आहे. रक्तपात, द्वेष ही गोष्ट आणि त्यातून निर्माण होणारा हिरोइझम म्हणजे हिरोवाद ही गोष्ट अत्यंत सोपी आहे. आणि ती गोष्ट टाळण्याकरता भारताच्या इतिहासातल्या प्रत्येक धर्माच्या राजाने कधी ना कधी प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. प्रत्येक शासकाने, सगळ्या शासकांनी सगळ्या वेळेला केला असं मी अजिबात म्हणणार नाही, पण तसं कधीच होत नाही. कुठच्या जगातल्या देशात झालेलं नाही आणि कुठच्या धर्मातही झालेलं नाही. पण भारतातल्या प्रत्येक धर्माच्या शासकाने, म्हणजे सम्राट अशोकांपासून प्रत्येक शासकाने हा प्रयत्न केला की जे उदात्त आहे, प्रेम आहे, अहिंसा आहे आणि पीसफुल को एक्झिस्टन्स म्हणजे शांततामय सहअस्तित्व नावाची जी गोष्ट आहे ती असली पाहिजे, याचा विचार सर्व राजांनी सर्व काळात केलेला आहे. आणि त्याचं सर्वात मोठं पूर्णरूप निर्माण करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांचं लेखन, त्यांची पत्र, त्यांच्या काळाचे दस्तावेज वाचले की हे लक्षात येतं. आणि हा जो प्रयत्न, यासाठी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज थोर होते ना, फक्त सेनापती म्हणून ते थोर होते असं मानणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. आणि आपल्याला संपूर्ण काळामध्ये ही गंगा जमिनी तहजीब का कळत नाही? आपल्या आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेतो, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, यामध्ये हे काहीही शिकवलं जात नाही. याचं कारण काय? याचा मागचा कार्यकारण भाव आपल्याला शिकवला जात नाही. आपल्याला काय दिसतं? चौथीच्या धड्यामध्ये अफजल खानचा महाराजांनी कोथळा काढला, 5वी मध्ये शाहिस्ते खानाची बोटं छाटली, 6वी मध्ये ते आग्र्याला गेले, तिथून ते पेटरातनं सुटले. या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित कुठे आहे? आपल्याला अकबराने दिलेलाही नावाचा पंथ का निर्माण केला? त्याने प्रेषितांवर, म्हणजे जर अकबराच्याकडे ताकद नसती आणि अकबराकडे एवढं प्रचंड सैन्य आणि तो एवढा महान मोठा बादशाह नसता, तर संपूर्ण दरबारातल्या सगळ्या मौलवींनी मिळून अकबराची हत्या केली असती. अशा प्रकारचं विधान अकबराने त्या काळात केलेलं आहे. आणि त्यांनी त्या प्रकारच्या गोष्टी होण्याला उत्तेजन दिलं. पुढे आपल्या इथे संस्कृतींची सरमिसळ व्हावी यासाठी उत्तेजन दिलं. इथे बोलताना आपण म्हणतो की इथे आमच्या इथे हे मंदिर होतं, इथे हे उभं, असं नाही. वास्तुशिल्पकला आणि घरं ही नेहमी पडत असतात आणि उभी राहत असतात, पाडली जातात आणि उभी राहतात. आपल्याकडे पण इथे या खोपोली पहिले अशी होती का? मी ज्या वर्षी जन्माला आलो तेव्हा खोपोलीत जी अनेक घरं पाडली गेली आहेत, अनेक बाबी पाडून नवीन बांधलं गेलं. हे स्ट्रक्चर, इतक्या बौद्ध मंदिरं आणि बौद्ध स्तूप पाडून हिंदूंनी देवळं उभी केली, जैनांची मंदिरं पाडली, तिथे हिंदूंनी मंदिरं उभी केली, हिंदूंची मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण या गोष्टी इतक्या ठोकळेबाज पद्धतीने द्वेषावर आधारलेल्या नव्हत्या, त्या तेवढ्या तत्कालिक होत्या. पण त्याच्या मागे एक लार्जर फिलॉसॉफी नव्हती. आणि ती लार्जर फिलॉसॉफी या देशाची जर कोणती असेल तर ती फक्त गंगा जमनी तहजीब होती. त्यामुळे म्हणजे 1857च जे बंड होतं भारतीय इतिहासातलं ब्रिटिशांच्या विरुद्धचं,
ते अत्यंत महत्वाचं बंड मानलं पाहिजे. कारण तुम्ही लक्षात घ्या, नानासाहेब पेशवे असो पुण्याचे, आता त्याचं एक वेगळं विश्लेषण आहे, ते मी इथे करणार नाहीये. त्याचं विश्लेषण मी साम्राज्यवादाविरुद्ध लोकशाहीचा लढा असा अजिबात करू इच्छित नाही. ज्याने त्याने आपलं राज्य टिकवण्याकडे, मैं मेरी झाशी नाही दूंगी, असंच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तात्या टोपे असो, नानासाहेब पेशवे असो, लक्ष्मीबाई असो, बंगालचा वजीर असो, किंवा अजून बाकी जे सरदार होते, ते सगळे मिळून बहादूर शाह जफरांबरोबरच होते. बहादूर शाह जफर हे या लढ्याचं नेतृत्व करत होते आणि त्याची त्यांनी किंमत मोजली. गरज नसताना सुद्धा त्यांच्या मुलांना क्रूरपणे ब्रिटिशांनी मारलं नंतर. म्हणजे त्यांचं तर प्रसिद्ध शेर पण आहे की गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, तब तो लंदन तक पहुंचेगी तेग हिंदुस्तान की, असं ते म्हणाले. तेग हिंदुस्तान की म्हणाले ते. त्यामुळे ही गंगा जमनी तहजीब नाहीये का? हीच तर गंगा जमनी तहजीब आहे. आणि ही गोष्ट लक्ष्मीबाईंनी मान्य केली, नानासाहेब पेशव्यांनी मान्य केली, तात्या टोपेंनी मान्य केली, तर नाकारणारे आपण कोण? कबीरांनी मान्य केली. एक सांगितलं, पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या आईलाच मोगल सरदारच हमी देऊन घेऊन जातो गंगेवर स्नान करायला. तीच तर गंगा जमनी तहजीब आहे. पण ही गंगा जमनी तहजीब आपल्याला कोणी शिकवलीच नाही गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतर. आणि मलाही नाही शिकवली, म्हणजे कुठच्याच शासनाने शिकवली नाही. कुठच्या राजकीय पक्षाबद्दल बोलणं चुकीचं आहे, कारण ते त्यांचं काम असलं तरी त्यांनी ते केलेलं नाहीये. हे आपल्याला शिकवलेलं नाही. आपण जे इतिहासात शिकलेलो आहे ते फक्त युद्धाचा इतिहास शिकलेलो आहे, आणि तो किंबहुना आपण ज्या पद्धतीने इतिहास शिकलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम इतिहास झालेला आहे. तो इतिहास तसा वाचताच कमाने. हिस्टेरिओग्राफी नावाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल ज्ञान असलेल्या माणसांनी मुलांना जो इतिहास कसा शिकवायला पाहिजे, हे या पुढच्या काळामध्ये जेव्हा भारताचा पुन्हा एकदा गंगा जमनी तहजीबचा उदय होईल भारतामध्ये, तेव्हा पुन्हा एकदा आपण याचा नीट विचार करून आपल्या मुलांना नीट शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांच्या मुलांना कदाचित शिकवायला पाहिजे. परंतु जो इतिहास आपण शिकलो त्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला ज्या शिकवल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या इतक्या झापडबंद आहेत की आपल्याला कित्येकदा माहीतच नसतं की आपण वापरत असलेले शब्द सुद्धा आपण फारसी, तुर्की, उर्दू अनेक भाषांतनं घेतलेले आहेत. मराठी भाषा ही, या मराठी काय कुठचीच भाषा ही इतर सगळ्या भाषांशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. तुम्ही उर्दू विरुद्ध बोललात तर तुम्ही हिंदीच बोलू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर तुर्की विरुद्ध बोललात तर तुम्ही उर्दू बोलू शकत नाही. तुम्ही फारसी विरुद्ध बोललात तरी उर्दू बोलू शकत नाही. प्रत्येक भाषा ही दुसऱ्या भाषेवर अवलंबून आहे. हा देश इतका सुंदर आहे, इतका महान आहे. त्याला तहजीबला नाव जे अवधमध्ये दिलं गेलेलं, अवधीमध्ये, की गंगा जमनी तहजीब म्हणजे गंगा आणि जमुना यांच्या संगमाने एक अशी संस्कृती, या ज्या संगमावर एक अशी संस्कृती उभी राहिली, ज्या संस्कृतीने त्यावेळेला जगातले सर्वात जास्त GDP निर्माण करत होती आणि उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने उभे करत होती. आज आपण मिटक्या मारत बिर्याणी खातो, ती बिर्याणी त्या काळात आलेली आहे आपल्याकडे. किंबहुना बाबरनाम्यामध्ये बाबरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की अरे या देशात तर बर्फच नाही, तर बर्फ आणलं पाहिजे. त्यांनी बर्फ बनवण्याची गोष्ट सुरू केली. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या वापरामध्ये आहेत, ज्या आपल्याला कल्पना पण नाही. आता आपण उलटा प्रवास करणार आहोत का? आपण, मुद्दा असा आहे की आपण उलटा प्रवास करणार. आपल्याला एवढ्या, मी आता पहिले सुरुवातीलाच कबीरांचा दोहा सांगितला, कोई करे रहीम रहीम कोई करे राम, कबीर तो है प्रेम पुजारी, दोनों को मेरा प्रणाम. हे कबीर जर म्हणतात तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे मी वाचनाने किंवा जाणीवपूर्वक हे शिकलो. माझं शिक्षण या क्षेत्रातलं नाहीये बरं का. म्हणजे किंबहुना मलाच कधी कधी प्रश्न पडतो की आपलं कुठच्या क्षेत्रात शिक्षण नेमकं झालंय. परंतु माझं शिक्षण या क्षेत्रातलं नाही. मी जे शिकलो ते मी शोधत गेलो. कारण माझ्या स्वभावामध्ये एक असा भाग होता की जो भाग की मी कोणत्याच गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही. मला तुम्ही येऊन सांगाल की हे ना असं आहे, तर मी म्हणेन की ठीक आहे, हे एक बाजू झाली. सत्याला 7 बाजू असतात. याची दुसरी बाजू आपण शोधू, तिसरी शोधू, चौथी शोधू, 5वी शोधू, 6वी शोधू, 7वी शोधू. मी जजमेंटल कशाला होऊ? मला मानवी आयुष्य मिळालेलं आहे, तर मला ते प्रेम करण्याकरता मिळालेलं आहे. मला द्वेष करण्याकरता मिळालेलं नाही. द्वेष करणं हे आनंददायक आहे. याचं कारण, शरीरावर झालेली कोणत्याही जखमेला खाजवणं अत्यंत आनंददायक असतं, पण त्याने ती जखम भळभळून वाढते आणि नंतर पल्स होऊन नंतर गँग्रीन पण होऊ शकतं, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे ती जखम बरी करण्याचा उपाय हा खाजवण्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे जजमेंटल माणसाने होता कामा नये. त्याने प्रश्न विचारले पाहिजेत. त्याने प्रश्न विचारले पाहिजेत की हे का झालं, हे का झालं. मला एक सांगायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या अभूतपूर्व बलिदानामुळे मराठ्यांच्या इतिहासाला एक महान वळण मिळालं आणि त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासामध्ये तो क्षण आला जेव्हा दिल्लीचा मोगल बादशाह महाराष्ट्रामध्ये त्याची कबर आहे. ही गोष्ट सत्य आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कुटुंबीय जे मोगल बादशाह औरंगजेबाकडे सापडले, औरंगजेबाच्या कैदेत होते, त्याला त्याने सन्मानाने वागवलेलं आहे. हाही इतिहासच आहे की, हाही इतिहास आहे. आणि ते हिंदू आपले छत्रपतीच होते नंतरचे, तेही हिंदूच होते. याही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. याला काहीतरी कार्यकारण असेल की नसेल, हे सत्य आहे का नाहीये, हे आपल्याला का शिकवत नाहीत इतिहासामध्ये, हे का राजकीय पुढारी आपल्याला सांगत नाहीत. या गोष्टींना कोणत्याही दोन व्यक्तींमधला संघर्ष, दोन राजांमधला संघर्ष, दोन जमीनदारांमधला संघर्ष हा वेगवेगळ्या अँगलने पाहायची गोष्ट आहे. ती धर्म या एका अँगलवर कधीही असत नाही. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जगाच्या इतिहासाचा जो काही माझा थोडाफार अभ्यास आहे त्यावरून धर्म या एका कारणाने दोन युद्ध झालीत काही, असं एकदा दोनदा तीनदा झालं असेल जगात. अन्यथा मी तुम्हाला सांगतो 2 विश्वयुद्ध झाली जगामध्ये. ती दोन्ही विश्वयुद्ध ख्रिश्चन धर्माच्या लोकांमध्ये झाली आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की पहिलं महायुद्ध हे ख्रिश्चन देश होते, आता रशिया आणि युक्रेन लढतंय ते दोघेही ख्रिश्चन आहेत. त्यामुळे युद्धाचा इतिहास सांगताना जर अपघाताने एक धर्माचा दुसऱ्या धर्माचा देश असेल तर तुम्ही धर्माच्या आधारावर ते युद्धाला जर मांडू लागलात तर तुम्ही त्याची बाकी सत्य लपवता आहात. आणि बाकी सत्य लपवताना त्यामध्ये विकास होणाऱ्या शेकडो वर्षांचा संस्कृतीचा विकास जो झालेला आहे, त्यातल्या ज्या प्रेमाच्या बाबी आहेत, संगीत आहे, शिल्पकला आहे, पडत लेखन आहे. म्हणजे गालिब सारखा शायरी करत होता. आणि त्याची एक शायरी आहे, जेव्हा बहादूर शाह जफर जिवंत होते तेव्हा, आणि मग बहादूर शाह जफर जिवंत होते म्हणजे सत्तेत होते तेव्हा, आणि नंतर इंग्रजांनी त्यांना कैद केले त्याच्यानंतर, या दोन शायरीच्या टप्प्यावर वेगळा फरक दिसून येतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की जॉन एलिया नावाचे एक महान शायर आहेत जे पाकिस्तानमध्ये गेले. ते पाकिस्तानमध्ये गेले. तुम्ही जॉन एलिया कुठे गुगल करून बघा, तुम्ही जॉन एलियांची पुस्तकं वाचू शकता. जॉन एलियांसारखा शायर नाही झाला. मैं भी बहुत अजीब हूं, इतना अजीब हूं कि खुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं, असं त्यांच्या कबरीवर लिहिलेलं आहे. असे ते जॉन एलिया. ते निघून गेले भारतरत्न फाळणीनंतर. पाकिस्तानात दुःखी झाले, काहीतरी कारण असेल दुःखी होण्याचं. परत आले. त्यांचं मूळ गाव अमरोहा. अमरोहा हे गाव त्यांनी तिथली माती घेतली आणि आपल्या डोक्यावर टाकली. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता. जॉन एलिया हे रॉकस्टार एवढे लोकप्रिय शायर आहेत, ज्यांना शायरीमध्ये रस आहे ते बघू शकतात. त्यांनी डोक्यावर माती टाकली आणि म्हणली की अमरोहा अमरोहा आहे. भगतसिंगांना फाशी दिली ती लाहोरमध्ये आहे. लाहोरमध्ये त्याचे चौक आहे, भगतसिंगांचं स्मृतिस्थळ आहे. सगळ्या गोष्टी धर्माच्या आधारावर होत नाही, किंबहुना धर्माच्या आधारावर काहीच होत नाही. किंबहुना धर्म नसेल तरी माणसाचं काही बिघडत नाही, किंवा धर्म नव्हता तेव्हा काही बिघडलं नव्हतं. माणसाने आस्तिक असावं किंवा नास्तिक असावा हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याने धार्मिक असावं किंवा अधार्मिक असावा हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सामाजिक जीवनात जगत असताना आपल्याला शांतपणे बसून जर विचार केला तर लक्षात येतं की भारतासारख्या 130 कोटी लोकांच्या देशामध्ये म्हणजे प्रॅक्टिकली पर्याय नाही. तुम्हाला वास्तविक पद्धतीने जरी विचार केलात तुम्ही, तरी तुम्ही द्वेषाच्या आधारावर अजून किती काळ जगू शकता हे तुम्ही स्वतः स्ट्रेच करून बघा. तुम्ही नाही जगू शकत. माणसाला एखादं सहृदय किंवा प्रेमाचं 4 शब्द, एखादा फोटो पाहिल्यावर जे बरं वाटतं ते भडकाऊ किंवा हिंसक दृश्य पाहून बरं वाटण्याच्या पेक्षा किती वेगळं आणि किती बरं करणारं असतं. क्युरिंग असतं. क्युरिंग म्हणजे क्युअर करणारं, बरं करतं. तुमचं मन जे आजारी झालेलं आहे ते प्रेम नेहमी बरं करतं. पण प्रेमाच्या भावनेला उभं करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांच्यासारखी माणसं उभी राहिली आणि ती भावना गंगा जमनी तहजीब अशी टिकवण्याकरता, वाढवण्याकरता 60-70 वर्ष त्यांच्या जाण्यानंतर लागली आणि ती 4-5 वर्षात नष्ट करता आली. याचं कारण मानवी मन आहे, कोणता राजकीय पक्ष नाही.
कोणतं राजकीय संघटना नाही, राजकीय संघटनेच्या मागे माणसंच उभी नाहीत तर राजकीय संघटना उभी राहू शकत नाही. तुम्ही आणि आम्हीच उभे असतो तेव्हाच आम्हीच द्वेष करतोय किंवा आम्हीच प्रेम करतोय तेच बाहेर दिसतं. आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही बघू शकता, आपल्याच नातेवाईकांना तुम्ही बघू शकता द्वेषाच्या ठिणग्या कशा पाडत असतात, ज्याच्यामध्ये काहीही वास्तवाचा गंध नसतो किंवा अर्थ नसतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला येत असतात आणि आपण त्या अत्यंत आनंदाने फॉरवर्ड करत राहतो. द्वेषाचा एक धबधबा आपण, एक स्रोत द्वेषाचा जो देशभर जाईल याची व्यवस्थेचा भाग आपण बनलेलो असतो. याची काही आवश्यकता नाहीये, कारण ही खरं नाहीये. मला एक विलक्षण गोष्ट बुद्धांच्या बाबतीत वाटते. या गंगा जमनी तहजीबच्या बाबतीत बुद्ध तर अमृत कुंभ आहेत. म्हणजे बुद्धांचा जन्म नेपाळचा आहे आणि बिहारमध्ये म्हणजे त्या पिंपळाच्या वृक्षाखाली, ज्याला बोधी वृक्षाचं नाव पडलं, तिथे त्यांना ज्ञान झालं. तर त्यांनी ते 4 आर्य सत्य सांगितले की मानवी जीवनाचा जो अर्थ आहे तो 4 आर्य सत्यात समावलेला आहे. की दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे आणि दुःखापासून मुक्ती आहे. सुख नावाची गोष्ट आहे, ही अभावातून येते. दुःखाच्या अस्तित्व जे आहे ते दुःखामध्ये आहे. सुख स्वतंत्र अस्तित्व घेऊन या जगात नाहीये. हे बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्याबद्दल मी जाणार नाही. पण त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे आणि मला आता ते तुम्ही एका वेगळ्या संदर्भात उद्या बघाल. पण त्यांचं वाक्य हे आहे की स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष आहे. आणि जी सत्ता, जो विचार, जो धर्म, जी जात, जी माणसं तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात ती तुमची शत्रू आहेत असं तुम्ही समजलं पाहिजे. गंगा जमुना तहजीबचं पहिलं आणि शेवटचं जर कोणतं शिलालेख असेल तर तो हा आहे. या गोष्टीचं ज्ञान बुद्धांच्यामुळे अतिपराक्रमी चक्रवर्ती सम्राट अशोकांना झालं आणि त्यामुळे त्यांनी कलिंगा युद्धातला जो रक्तपात होता तो पाहिल्यावर त्यांना जाणीव झाली की हे सत्य नव्हे, याहून काहीतरी वेगळं आहे ते जे आपण शोधलं पाहिजे. आणि ते त्यांनी शोधायला घेतलं. भारताच्या इतिहासाचा जो प्रवाह आहे तुम्ही सातत्याने पाहाल की शोषणाची संस्कृती ही धर्मवादावर आधारलेली आहे आणि जी शोषणाविरुद्ध बंड करणारी स्वातंत्र्याची आणि सत्यशोधनाची संस्कृती आहे ती धर्माविरुद्ध आहे. मग तो कोणताही धर्म असू दे. म्हणजे या महाराष्ट्रात हमीद दलवाई सुद्धा निर्माण झाले, ज्यांचं नाव पुन्हा पुन्हा मुस्लिम सत्यशोधक समाजात ठेवलं ना त्यांनी. त्यांच्या संघटनेचं नाव मुस्लिम सत्यशोधक समाज होतं. अकबराने पण आपल्या स्वतःच्या धर्माविरुद्ध बंड केलं, तो बादशाह होता. मग एक बादशाह असो किंवा एखादा फकीरासारखा राहणारा हमीद दलवाई असो, यांना सुद्धा बंड करावं असं याच भूमीत वाटलं. त्यामुळे जसं हिंदूंना बंड करावं असं वाटतं, बौद्धांना बंड करावं असं वाटतं, तसं मुस्लिमांना सुद्धा बंड करावं असं वाटतं. कारण आपण प्रथम आणि अंतिमतः मनुष्य आहोत, माणसं आहोत हे विसरतो. तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण या एका महान संस्कृतीचा आणि आपण गंगा जमुना तहजीबचे आपण हिस्सा आहोत, भाग आहोत. आणि हे विसरावं आपण यासाठी सातत्याने शोषणाची संस्कृती बाळगणारी सत्ता प्रयत्न करत राहते. कारण हे आपण जोपर्यंत विसरतो तोपर्यंत ती सत्ता अबाधित राहते. ज्या क्षणी हे आपण विसरलेलं परत आपल्याला आठवेल त्या क्षणी ती सत्ता आपोआप नष्ट होते. कारण ती सत्ता म्हणजे दुसरं कोणी नाहीच, ती सत्ता म्हणजे आपणच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाचा मूलमंत्र जर आपल्याला कोणता दिला असेल घटनेद्वारे, जो बुद्धांपासून वाहत आलेल्या संस्कृतीतून आपल्यापर्यंत आला आणि आपल्याला सर्वात आश्चर्यकारक मला कित्येकदा योगायोग वाटतो की आपल्याला गौरव चिन्ह वाटावं, महाराष्ट्राला गौरव वाटावा असं. म्हणजे अशी गोष्ट काय आहे? अशी गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजही महाराष्ट्रात जन्माला आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही महाराष्ट्रात जन्माला आले. दोघांनी स्वातंत्र्य, सत्यशोधन आणि समतेच्या मूलमंत्राने बहुजनांना उभं करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण एवढे कर्मदरिद्री आहोत की या अमृत कुंभातलं अमृत पिण्याऐवजी ते उलथवून टाकलेलं आहे. आणि ते उलथवून टाकलेलं आहे. आणि या एका गोष्टीसाठी मला असं वाटलं की आज 13 तारीख आहे एप्रिल, उद्या म्हणजे पूर्वसंध्या आहे, उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची. मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतो. मी कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी या 2 महापुरुषांच्या भूमीतनं मी आलेलो आहे, ही गोष्ट मी विसरू शकत नाही. मला बाकी कुठच्याही गोष्टीचा अभिमान नाही. मला जातीचा अभिमान नाही, मला धर्माचा अभिमान नाही, मला देशाचा अभिमान नाही, मला मनुष्य असण्याचा अभिमान नाही.
या गोष्टी मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलेल्या नाहीत, पण मी माझ्या कर्तृत्वाने न मिळवलेल्या 2 गोष्टी माझ्या वाट्याला आल्या, त्याचा मला अभिमान आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत मी जन्माला आलो. आणि या दोघांनी भारताला परत परत गंगा जमुनी तहजीबची आठवण करून दिली. जरी त्याचं नाव गंगा जमुनी तहजीब दिलं नसलं तरी हाच मुद्दा होता आणि हाच फरक होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आणि पेशव्यांच्या मराठा साम्राज्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वातंत्र्याच्या आणि सत्यशोधनाच्या, बहुजनांच्या आणि शोषण झालेल्यांच्या साठी उभं होतं. पण मराठा साम्राज्य जेव्हा पेशव्यांनी उभं केलं ते या मूलमंत्रावर उभं नव्हतं आणि त्यामुळे शेवटी त्याचा ऱ्हास झाला. आणि तो ऱ्हास करणाऱ्या शक्ती परकीय होत्या, ज्यांनी पहिल्यांदा भारतातलं धन दुसऱ्या देशात नेलं. त्या अगोदर भारतातलं धन दुसऱ्या देशात नेलेलं नाही. आणि त्याच शक्तीने भारताची हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करायचं ठरवलं 1857च्या बंडानंतर, की त्यांना लक्षात आलं की धर्माच्या आधारावर आपण विभागणी केली तर ह्या देशाची फाळणी होऊ शकते, या देशाला वेगळं ठेवता येतं, ह्या देशाला कब्जात ठेवता येतं. आणि त्यामुळे 1947 साली जी फाळणी झाली त्याला ब्रिटिश सगळ्यात जास्त जबाबदार आहेत. ब्रिटिशांनी तेव्हापासून फोडा आणि झोडाचं काम सुरू केलं. अन्यथा हे होणं शक्य नव्हतं. असा विचार करण्याची परंपरा गंगा जमुनी तहजीबमधनं भारतात आलीच नव्हती. आणि अशा विचारांनी फाळणी होईल हे इथल्या बहुसंख्य लोकांना कळलेलं नाही. तुम्हाला मला कळलेलं नाही. मी अजून कशाला पाहिजे. मी किर्लोस्कर मासिकामध्ये 1973च्या किर्लोस्कर मासिकामध्ये सरसंघचालक तेव्हाचे बाळासाहेब देवरसांनी सांगितलं, त्यांना असं विचारलं त्याच्यात की तुम्ही एवढी फाळणी झाली तर काय केलं का नाही काही. तर ते म्हणाले एवढं काही होईल असं आमच्या लक्षातच आलं नाही. देवरस प्रामाणिक होते. आम्हाला काय करायचं हेच कळलं नाही अशा वेळेला, किंवा असं काही होईल वाटलंच नाही. द्वेषाचं बीज हे फार वेगात वाढतं आणि ते इतक्या वेगात वाढतं की ते जो वाढवतो ना त्याच्या हातात ते कधीच राहत नाही. आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये द्वेषाचं बीज ज्याने वाढवलं आणि त्या जोरावर सत्ता राबवण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातात त्याच्या मालकीचं ते द्वेषाचं बीज कधीही राहिलेलं नाही, कधीच नाही. म्हणजे ओसामा बिन लादेनचा जन्म हा अमेरिकन सीआयएच्या गुप्तचर संस्थेने करून दिला, कारण सोव्हिएतशी मुकाबला करतो म्हणून. तो ओसामा बिन लादेन त्यांच्या हातात नाही राहिला. या सगळ्यावर एक मिथक म्हणून घाशीराम कोतवाल नावाचं महान आणि अजरामर नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे. ते तुम्ही जरूर वाचावं. खरं तर पाहायला पाहिजे पण त्याचे प्रयोग अलीकडे होत नाही. पण घाशीराम कोतवाल मध्ये हे लिहिलेलं आहे. प्यादी बनवून तुम्ही धर्म धर्म जात जात कशामध्येही लढा झाला तर शेवटी ऱ्हास जो आहे तो संस्कृतीचा होतो. तुम्हाला समृद्धी, सुबत्ता, सुख म्हणजे दुःखाचा अभाव, शांतता, विचार, तत्वज्ञान, साहित्य आणि विज्ञान. आजच आपले ऍडमिरल बोलले की चीन विज्ञानाने पुढे चाललाय आणि आपण अजून मंदिर आणि मस्जिद करतोय. ऍडमिरल बोललेत, मी नाही सांगत आहे. नौसेना प्रमुख बोललेत आज. तर या गोष्टी जर हव्या असतील सकारात्मक आयुष्यात तर द्वेषाला बाजूला काढा. आपल्यासारखा दुसरा माणूस आहे, त्याला त्याच्या घरात काहीही करण्याचं स्वातंत्र्य. तो नास्तिक असू शकतो. अकबर नास्तिक होता जवळपास असं म्हणता येईल. अकबरांचं संपूर्ण चरित्र पाहिलं तर ते नास्तिक होते असं म्हणू शकतो आपण, कारण त्यांच्या मनात सतत चालू होतं नवीन धर्मच निर्माण करण्याचं चाललं त्यांच्या मनात. तर काय म्हणू त्याच्या पलीकडे. आणि याचा परिणाम दारा शुकोवर झाला. म्हणजे दारा शुकोवच्या मृत्यूचं कारण मौलाना जे होते त्यांना भीती वाटली की अकबरांच्या पुढे जाऊन हे तर एवढ्या मोठ्या गंगा जमुनी तहजीबकडे हे मोगल संस्कृतीने दिली की हा भारत देशाचा आपल्या धर्माचं वाटोळ होईल. धर्माची चिंता करणारे लोक नेहमी स्वतःची चिंता करत असतात. धर्माची अशी काही स्वतंत्र चिंताच नाही, कारण धर्माला स्वतःचं अस्तित्व नाही आपण असल्याशिवाय. मी जिवंत आहे तर मी हिंदू आहे, मी जिवंत नाही तर मी कोण आहे, कोणीच नाही. एखादे चाचा जर मुस्लिम आहेत ते जिवंत आहेत तर म्हणून मुस्लिम आहेत. त्यामुळे धर्माला स्वतःचं अस्तित्व नाहीये. जसं ज्ञानाला, म्हणजे उपनिषदांमध्ये याच्याबद्दल एक फार सुंदर हे आहे, उदाहरण आहे, ते सांगतो मी तुम्हाला. की ज्ञान आहे ना ते अग्नीसारखं आहे. ते गवताला नष्ट करण्याकरता जर तुम्ही वापरलं, अज्ञानाचं गवत नष्ट करायला ते वापरलं, तर गवत जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते ज्ञान पण नष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा अहंकार नष्ट व्हायला पाहिजे, नाहीतर त्याचं द्वेषात रूपांतर होतील आणि ते द्वेषात रूपांतर झालं की सगळं काही जाळून टाकेल. त्यामुळे द्वेषाच्या भावनेने उभी राहिलेली कोणतीही संस्कृती ही गंगा जमुना तहजीबच्या विरुद्ध आहे. आणि गंगा जमुना तहजीब म्हणजे काय तर मी, तुम्ही, आम्ही
सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी तीच तर गंगा जमुना त्याची मोहम्मदावरचा पोवाडा लिहिलाय फुल्यांनी. महात्मा फुल्यांनी मोहम्मद पैगंबरावर पोवाडा लिहिलाय. जो पोवाडा लिहिण्याचं त्यांना स्वातंत्र्य ब्रिटिशांची सत्ता होती म्हणून मिळालं. त्याच्या अगोदर पेशव्यांची सत्तेत ते असते तर त्यांना मिळालं नसतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जे कळलं होतं ते उत्तर पेशवाईमध्ये तो विचार दूर गेला. विचार तत्वज्ञान जे आहे भारताचं मूळ तत्वज्ञान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण लेखनामध्ये, पत्रव्यवहारामध्ये, वागण्यामध्ये दिसून येतं. त्या लिखाणावर एकच गोष्टीची अमिट छाप आहे आणि ती अमिट छाप ही आहे की हा देश, ही संस्कृती, ही विविधतेने नटलेल्या एकात्मतेने घट्ट झालेली संस्कृती आहे. त्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करू नका. वी द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया असं पहिलं वाक्य आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, आपल्या घटनेचं, आपलं जे संविधान आहे, घटना आहे. वी द सॉव्हरन पीपल म्हणजे काय? आम्ही भारताचे सार्वभौम नागरिक. तुम्हाला कित्येकदा असं भासवण्यात येतं की नेते श्रेष्ठ आहेत, नेता देवतुल्य आहे, न्यायालय श्रेष्ठ आहेत, न्यायपालिका श्रेष्ठ आहेत, प्रशासन श्रेष्ठ आहे, कोणी श्रेष्ठ आहे? कोणी नाही श्रेष्ठ. वी द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया, आपण सार्वभौम नागरिक देशाचे. हेच महाराजांनी त्यांच्या काळात त्यांच्या भाषेत सांगून ठेवलं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आज पूर्वसंध्या आहे एका महामानवाच्या जन्माची. या जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे की ईश्वराचं अस्तित्व नाही, आणि त्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या आधारावर धर्माचं अस्तित्व आहे किंवा धर्माचं अस्तित्व नाही, याबाबत गौतम बुद्धा एवढं छान कोणी बोललेलं नाही. त्यांच्या शिष्याने त्यांना अखेरच्या काळामध्ये विचारलं की ईश्वर आहे का? ते हो म्हणू शकले असते, कारण एवढं नियमबद्ध आपण, एवढं बेईमानपणे आणि अनियंत्रितपणे वागूनही एवढं नियमबद्ध ही सृष्टी चालली, याचा अर्थ ईश्वर असावा तो किंवा नसावा. मुद्दा असा की त्यांना विचारलं की ईश्वर आहे का शिष्याने, तर ते म्हणाले की हा प्रश्न तुला कोणी सांगितला? तर शिष्य म्हणाले की हा प्रश्न मला कोणी सांगायला कशाला पाहिजे, हा मला पडलेला प्रश्न आहे. मी तुम्हाला 99% वेळा सांगतो, तुम्हाला पडलेले प्रश्न हे तुम्हाला कोणीतरी सांगितलेले असतात किंवा कुठेतरी तुम्ही वाचलेले असतात. त्याची खातरजमा न करता तुम्ही दुसऱ्याला सांगता आणि तोही बर्बाद होतो. तर तो म्हणला मला हा पडलेला प्रश्न आहे. बुद्ध म्हणाले हा पडूच शकत नाही प्रश्न, कारण हा प्रश्न अस्तित्वगत नाही. अस्तित्वगत नाही म्हणजे तुमच्या अस्तित्वाबरोबर जो प्रश्न जन्म घेतो तो अस्तित्वगत प्रश्न. जर तू जन्माला आल्यावर तुला एका खोलीत डांबून ठेवलं असतं आणि आज माझ्या समोर आणलं असतं तर हा प्रश्न तू विचारला असतास का? शिष्य म्हणाला कदाचित नाही. तर बुद्ध म्हणाले कदाचित नाही. तू मला एक प्रश्न वेगळा विचारला असतास, पण तो विचारला असतास. तो प्रश्न आहे की मी कोण आहे? ईश्वर कोण आहे? ईश्वर आहे की नाही ह्याचा काय संबंध आहे तुझ्याशी? तू कोण आहेस हा खरा प्रश्न आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य या प्रश्नाच्या शोधात संपूर्ण गेलं. आणि मी कोण आहे ह्याचा शोध घेण्याचं स्वातंत्र्य भारतातल्या प्रत्येक हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी सर्व लोकांना मिळावं अशी एक संविधान निर्मिती त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने मिळून केली. त्या गोष्टीला धक्का लावण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक मनुष्य, गंगा जिला सर्वात पवित्र मानतो, भारताची पवित्र नदी, म्हणजे केवळ हिंदू धर्माच्या नाही कोणीही पवित्र मानतो, जमुना, गोदावरी, कावेरी, कुठच्याही ब्रह्मपुत्रा, कुठची भारताची नदी घ्या, नदी ही संस्कृती असते. कारण मानवी संस्कृतीची सुरुवातच नदीच्या किनारे माणूस बसला राहायला लागला आणि शेती केली तेव्हापासून झाली. त्यामुळे ती संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तो मनुष्य, जो मनुष्य या गोष्टींना धक्का लावतो, जो मनुष्य, जी माणसं, ज्या माणसांचे गट आणि जे तुम्हाला सांगतात की हा प्रश्न तुमचा आहे, तो तुमचा प्रश्न नाहीये, तो तुमचा प्रश्नच नाहीये, तुमचा प्रश्न कुठचा तरी वेगळा आहे. तो प्रश्न मला नोकरी मिळेल का हा पण कदाचित नसेल. मानवाचा मूलभूत प्रश्न पर्पज ऑफ लाईफ आहे. माझ्या आयुष्याचं काय पर्पज आहे? मी का जन्माला आलो? का मी जगायला योग्य आहे का? किंवा माझ्या जगण्याने या भूमीवरची जेवढी संसाधनं मी वापरतो त्याला न्याय देऊ शकतो का? याचा शोध घेणे हा मानवी जन्माचा आणि मानवी
अस्तित्वाचा खरा शोध आहे, खरा त्याचा पर्पज आहे. परंतु त्या गोष्टीचं स्वातंत्र्य असल्याशिवाय या पर्पजला अर्थ नाही. ते स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, त्याचं रक्षण करायला आपण शिकलं पाहिजे. मी खूप बोलू शकतो या विषयावर, मी इतकी उदाहरणं देऊ शकतो की तुमचं घरी गेल्यावर मन भंजाळून जाईल आणि तुम्ही विचार कराल की आपण किती चुकीचा विचार करतो. परंतु मला असं नकोय की मी बोलून गेलो आणि मी 500 उदाहरणं दिली म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास उद्यापासून ठेवायला लागाल. नाही, तुमचा शोध तुम्ही घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की दुसऱ्या धर्माचे लोक आपले शत्रू आहेत, तर तुम्ही शोध घ्या की आहेत का म्हणून. तुम्ही शोध घ्या की ते तुमच्याहून वेगळे आहेत का. कोणी वेगळं नसतं कुणाहून. तुम्ही रशियाला जायला निघालात तर लोक सांगणार, 50 लोक येऊन सांगतात बघा रशियन लोक हे कसं. शेवटी तिकडे जाऊन राहणारी माणसं सांगतात की नाही, ते पण आपल्यासारखेच आहेत, चांगले आहेत लोक. जगामध्ये संस्कृतींची सरमिसळ झाली तेव्हा पहिल्यांदा भीतीच वाटते. आपल्याला कोणतीही नवी गोष्ट करायला भीती वाटते, नव्या माणसांबरोबर राहायला भीती वाटते, नव्या नवरीला नवीन सासरी येताना भीतीच वाटते. सासू काष्ट निघेल का, शेवटी निभावते ना. आणि घर टिकवण्याकरताच असतं, घर मोडण्याकरता थोडीच असतं. आज आपण घर मोडायला निघालोय. गंगा जमुनी तहजीबला आपण धक्का लावणं म्हणजे घर मोडायला निघालेलो आहोत. ते मोडायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका शोध घेत आयुष्य जगलेल्या माणसाच्या प्रयत्नांना साथ म्हणून ते टिकवून ठेवायचं आणि त्यासाठी लढायचं, हे तुम्ही तुमचं ठरवा. मी तुम्हाला कोणताही निष्कर्ष आयता हातात देणार नाही. कोणताही निष्कर्ष न देता एखाद्या अखंड प्रवाहाप्रमाणे वाहत राहणं हा गंगेचा धर्म आहे, तो यमुनेचा धर्म आहे आणि तोच गंगा जमुनेच्या तहजीबचा अर्थ आहे आणि तोच त्यांचा धर्म आहे. भारताचा हाच धर्म आहे आणि तो प्रवाहित होत राहील. आपली मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं अशीच अखंड एकत्रित राहतील. कितीही द्वेष पेरण्याचा प्रयत्न केला, काही काळ तो वाढेल, काही काळ त्याचं गँग्रीनही होईल, पण अंततः त्याचं यश हे कधीही शक्य नाही. कारण द्वेष हा अस्तित्वगत नाही. तुमच्या बरोबर प्रेम जन्माला आलेला आहे आणि तेच शेवटी फुलणार आहे. हाच गंगा जमुनी तहजीबने दिलेला आपल्याला संदेश आहे. तो आपल्या घरात न्या, विचार करा, जर वाटलं तर द्वेषही करा, व्हॉट्सअप फॉरवर्ड करा. आज मी एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.